नमस्कार आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल शुभा विथ राधा वर. आज मी तुम्हाला सांगणार आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय केले पाहिजे. आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली, तर त्याच्यामुळे आपण कोणते उपाय केले पाहिजे. उष्णता कमी होण्यासाठी आपण गुळाचा खडा पाण्यासोबत घेऊन ताण पण भागते आणि उष्णतासुद्धा आपल्या शरीरातली कमी होते. रोज सकाळी आपण लिंबू पाणी प्यायल्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होती. आणि सब्जा पाण्यात भिजवून सरबतासोबत प्यायल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते. आहारात आपण ताक, दही, तूप इत्यादींचा आवर्जून समावेश केला पाहिजे. ह्या तिन्ही पदार्थ खूपच थंड असल्यामुळे याच उष्णता कमी होण्यास खूप मदत होते. ताकामध्ये धने किंवा जिऱ्याची पूड किंवा पुदिना, हिंग टाकून प्यायल्याने उष्णता झटपट कमी होते. ताकात असल्यामुळे दुपारच्या जेवणात आपण ताक प्यायले पाहिजे. रात्रीही ताक आपण पिऊ नये. हातापायांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी रोज रात्री आपण हाताला तेल लावून काशाच्या वाटीने चोळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली शरीरातली उष्णताही कमी होत असते. जळवात असल्यास रक्तचंदन उघळून पाण्यात पिणे किंवा रक्तचंदनाचा लेप लावणे देखील जळजळीचा त्रास कमी होऊ शकतो. रोज सकाळी गुलकंद खाल्ल्याने उष्णताही कमी होत असते. उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा ह्या कटाक्षाने पाळणे खूप गरजेचे आहे. रात्री उशिरा जेवण करू नये, त्याने उष्णता खूप जास्त वाढते आणि मसाल्याचे व तिखट पदार्थ पण आपण खाऊ नये.